बाणों से बाण रे, जान ले लो ना जान रे. होते मला हे माहितीये तू काय काय? बोलणार आहे. मला माहितीये तू काय. चल सुरू कर. असं छान असं असं काय म्हणतात जोशनी सुरू कर. अरे कर ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं हां. स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये शुद्ध देसी टेल्स. सो आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळं, म्हणजे जे आम्ही नेहमी करत आलो आहे त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं घेऊन आलो आहे. सो आज आम्ही एकमेकांसाठी एक चॅलेंज आणलं आहे. खूप सिम्पल असं चॅलेंज आहे. आम्ही एकमेकांना काही प्रश्न विचारणार आहोत. 4-5 काहीतरी असतील. पण प्रश्न सोपेच असणार आहेत. पण त्याचं उत्तर आम्हाला फक्त आणि फक्त मराठीमध्ये द्यायचं आहे. शुद्ध 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 मराठी. मराठीमध्ये द्यायचं आहे. थोडं कठीण असणार आहे ऑब्व्हियसली, कारण की आपल्या सगळ्यांची सवय असते की आपण काय म्हणतात प्रॉपर नाही. झाली सुरुवात आमची. शट अप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे प्रॉपर नाही, काय म्हणतात यार. प्रॉपरला काय म्हणतात सांगा, मला पण नाही माहिती. हां. एकदम मराठीमध्ये आपण बोलत नाही. त्यात थोडेफार इंग्लिश, हिंदी असे शब्द येत असतात. तर तोच चॅलेंज आहे की कोण किती शुद्ध मराठीमध्ये बोलेल. त्याचं हां. उत्तर आणि देता. जो कमीत कमी असे इंग्लिश किंवा मराठीचे शब्द यूज करणार तो जिंकणार हां. शेवटी. आणि हे तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये कोण जिंकणार, हां. म्हणजे कोण सगळ्यात जास्त इंग्लिश वापरताय मी किंवा जिंकणार इंग्लिश आहे. किंवा हिंदी जे काही आहेत. बघूया चला. बाय द वे आमचे क्वेश्चन्स माहिती नाहीये, एकदम सिक्रेट आहे ते आमच्यापासून. माझ्या इथे आयपॅडमध्ये आहे, तिच्या फोनमध्ये आहेत. ChatGPTला विचारलंय आम्ही. तर आता बघूया. अजून चला. तुला काहीतरी सांगायचं पण होतं ना त्यांना. काय? की आपल्याला काहीतरी आणखी अरे त्यांना हां सांगायचं आहे. ॲक्च्युली नाही. तर बघा आमच्या दोघांची मराठी एवढी छान नाही आहे, तरी आम्ही प्रयत्न करतो. माझी आहे, तुझी नाही आहे. तरी आम्ही प्रयत्न करतो की आम्ही मराठीतच बोलायचं शुद्ध, कारण चॅनलचं नावच आहे ना शुद्ध देसी टेल्स. आता टेल्स ठीक आहे, पण शुद्ध देसी तर आहे ना. हां, सो तसं शुद्ध मराठीमध्ये हा आम्ही प्रयत्न करू की हा व्लॉग पूर्ण असेल. 2 दिवसाआधी आमचे एक फ्रेंड आहे, त्यांच्या मॅटर्निटी शूटला गेलेलो. मॅटर्निटी शूट फ्रेंडच्या मराठीमध्ये बोलायचं ओ आई. होतं आपल्याला. मातृ- ओ माय. मातृत्व चलचित्र चलचित्र नाही, चलचित्र नाही, छायाचित्र. छायाचित्र. चलचित्र. मातृत्व छायाचित्र समजले ना तुम्ही. त्याला गेलेलो. तर त्याचे थोडेफार आम्ही म्हणजे शूट केलेला तो. तो खूप फन आहे तो. ती जागा, ती लोकेशन खूप अमेझिंग आहे. आमच्या मित्रांच्या बाळाच्या आईच्या आठवणींचे चित्रीकरण बोलली होती. बोला तर आता पण बोला तर बोलली हिंदी. होती. तर असं हां. आहे, तुम्ही बघा ती लोकेशन आणि तो शूट पण छान आहे, फनी ते आहे. आम्ही तुम्हाला मजा येईल. एंडमध्ये या हां, तर तुम्ही चॅलेंजच्या एंडमध्ये दाखवू. करेक्ट. ठीक चुकलं आहे, असेल तर चला मग माफ सुरू करा करूया. guys. पहिला हां. क्वेश्चन मी विचारते. ओके. आम्ही लिहून ठेवले आहे. येस नाही. अं, हो. हां. जल्दी बोल, सुबह तर- पनवेल निकलना है. सॉरी, लवकर बोल, उद्या सकाळी पनवेलला जायचं आहे. हां. तर ओके. माझ्यात तुला सर्वात आवडणारी गोष्ट कोणती? तुझं स्मित हास्य. इधर ही फिसला था मैं. सॉरी, इथेच घसरलेलो मी. बस एवढंच. सगळ्यात जास्त बोलली ना. सर्वात हा, मग सगळ्यात जास्त मला तेच आवडतं. जेव्हा तू असं हसत राहते, असं कोणाला नाही आवडत. आपली बायको खुश राहावी, असं हसत राहावी, आहे ना. सो ओके. माय टर्न. नाही, माझी वेळ. माझी वेळ. हां, ठीक आहे. तुला लहानपणी कोणता खेळ सर्वात जास्त आवडायचा आणि का? लहानपणी सगळ्यात जास्त कोणता खेळ आवडायचा? ते संकल माहिती आहे का? हो. ते एकमेकांचे हा, हात हा, हा, पकडून लागायचं. हा. हां, छी. ते कशी आता मला तेच आठवलं. मला आठवत नाही मला कोणते खेळ आवडत होते. म्हणजे असं चेंडू नाही का, क्रिकेटला काय म्हणतात रे? चेंडू दांडा. गिल्ली दंडा नाही, चेंडू दंड नाही. हां, चेंडू क्रिकेट मला मारतील नाही लोक. आवडत. फळी आणि चेंडू. चेंडू फळी म्हणतात. म्हणतात त्याला चेंडू फळी वगैरे, फुटबॉल असं काही नाही. आठवत आहे म्हणून मी काही बोललेली वंकल. खूप घाण. असे क्वेश्चनच नाही टाकायचे ना मग काहीच्या काही. ChatGPTने दिले मला. तू बघ स्वतःचे. मी माझ्या डोक्याने क्वेश्चन तयार केले.
चल खोटी, तू चॅट जीपीटीलाच मी विचारलं. चॅट जीपीटीला फक्त चॅट जीपीटीला तू राहू दे, फक्त तू आज अर्धाच बोलणार आहे. विचारलं आणि बाकी मी माझं डोकं लावलं. बरं ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न. मी रागात असते तेव्हा काय करते? तू रागात असते तेव्हा सगळ्यात आधी तर एक्सप्रेशन चेंज. कसे मी सांगतो, एक्सप्रेशन नाही, सॉरी, एक्सप्रेशनला काय म्हणतात, हावभाव चेंज होतात तिचे. म्हणजे कसं, आता असं आम्ही चाललोय कुठे, म्हणजे असं बोलता बोलत असं एकदम हसत हसत बोलते, आणि असं मी काही चुकीचं बोलला तिला रागाला, आणि टोन चेंज, टोन नाही, हा म्हणजे आवाज एकदम चेंज होतो. हा, आणि मग असं बघते, आणि मग नाहीतर मग काय शांत बसते, काही बोलत नाही. या 2-3 गोष्टी, नाही तर मग रागावते उलट. म्हणजे मी रागवते. हो, ॲक्सेप्ट करायला शिका. ॲक्सेप्ट नाही, सॉरी, स्वीकारा. आपल्या स्वतःला स्वीकारा. आपल्या स्वतःला मी स्वतःला स्वीकारलं आहे. आपल्या चुकांना स्वीकारा. आपल्या चुकांनाही स्वीकारा आणि मलाही तू स्वतः स्वीकारा. स्वीकार आधी. थांब. तुझ्या आयुष्यातील असा कोणता दिवस आहे जो तुला कधीच विसरता येणार नाही? आपल्या लग्नाचा. चलो आमच्या ठीक आहे. लग्नाचा दिवस खरंच खूप मस्त होता. आम्ही तर आनंद घेतला त्याचा, पण आमच्यासोबत आमच्या पूर्ण परिवाराने हा. सुद्धा खूप मजा. आनंद म्हणजे खूप मजा केली. सगळेजण खूप खुश होते. आता पण सगळ्यांना आमचं लग्न आठवतं. मी पूर्ण मराठीमध्येच बोलणार आहे. हो. सो मला अ, अ, हे करू नको असं असं. सो तर मला विचलित करू नको. ठीक आहे. आता तू विचार. तुझं झालं का? माझी टर्न आहे. माझी अशी कोणती गोष्ट आहे जी तुला हा बोलू देतो का मला? हा, बोल. जी तुला खूप अशी विनोदी वाटते. विनोदी म्हणजे समजलं, फनी वाटते. पण हा, विनोदी म्हणजे समजलं मला. विनोदी वाटते, तुझी कोणती गोष्ट विनोदी वाटते? जेव्हा हा म्हणजे खूपच अशी विनोदी गोष्ट आहे की आता मी एखादा जोक मारला किंवा मी असं काहीतरी केलं जे थोडंसं फनी आहे, तर युजली नाही तर सहसा लोक हसतात, पोट धरून धरून असतात, असं लोळून पोडून असतात, ROFL टाईप काहीतरी. ही बाई हिला ROFL आता ते ROFL घसरून जमिनीवर लोटपोट होणे, ठीक आहे, तर हिला उचक्या लागतात. म्हणजे मी हसते कमी आणि उचके जास्त देते. आणि एवढ्या उचके देते की त्या 10-15 मिनिट थांबतच नाही. आणि मला मग ते त्याच्यावरती जास्त फनी वाटतं, की मग मी हिला, अरे हा हे घे पाणी पी, अरे तू नको हसू बाई याच्यावर. म्हणजे मला हसायला खूप जास्त, मला ही गोष्ट फनी वाटते. हो मग काय. आणखी मला विनोदी वाटते. आणखी माझ्या कोणत्याच गोष्टी अशा नाहीये. बाकी पण ही मला सगळ्यात जास्त विनोद वाटते. म्हणजे कोणी असं हसण्यावर उचके आता कसे देऊ मी शकतात. खूप जास्त हसते की मला उचक्या उचक्या लागतात. लागतात. हा. आणि अजून पण एक आहे, ऐकाच आन्सर द्यायचं होतं पण मी 2 देतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हिची जीभ जड होते. हिला बोलताच नाही येत. म्हणजे आईस्क्रीम काहीतरी सुरू होऊन जातायचं. मग ते मग स्वतःच म्हणते, ए माझी जीभ जड झाली, आता मला बोलता नाही येत. आहे की नाही? आणि हे माझे सगळे मित्र अग्री नाही. सगळे मित्र माझे सहमती देतील याला. माझी वेळ नाही, 3 झाले ना 5च घेणार आहे आम्ही. माझा तिसरा आहे आता. जर तुला एका दिवसासाठी कुठल्याही देशात फिरायला जायची संधी मिळाली तर तू कुठे जाशील आणि तिथे काय करशील? स्वित्झर्लंड. नेहमी स्वित्झर्लंड. कारण की आम्ही आमच्या हनीमूनला स्वित्झर्लंडला गेलेलो आणि ते म्हणतात ना की तुमची पहिला देश कधीच स्वित्झर्लंड नसायला पाहिजे. असे मी खूप रील्स बघितले. रील्सला काय म्हणतात यार? तर ही हरणार आहे गाईच, लिहून देतो मी, तुम्ही काउंट करा रील्सला फक्त. काय म्हणतात ते तुम्ही खाली सांगा. इंस्टाग्रामच्या क्रिएटरलाही नसेल माहिती. खाली सांगायला काय म्हणतात ते सांग. खाली सांगा, कुठे सांगा? कमेंट्स मध्ये. कॉमेंट्सला काय म्हणतात ते सांग. कॉमेंट चुकीचा बोलला. जिथे तुम्ही आमच्याबद्दल लिहिता ना तिथेच. टिप्पणी टिप्पणी खाली- लिहिता. हा, टिप्पणी टिप्पणी लिहिता. खाली टिप्पणी म्हणजे सांगा. रिव्ह्यू होतं तसं, बट एक सेकंड, मी काय बोलत होती? तर तेच की मी पहिल्यांदा गेली त्या देशात आणि म्हणजे ते असं आहे की काहीतरी जगा वेगळं बघितलं. तर आता मला नाही वाटत की मी जर कोणत्या दुसऱ्या देशात गेली तर मला ते असं एकदम खूप छान वाटेल. असं नाही आहे, असं नाही आहे. सी, ऑब्विसली छान असणार आहे बाकीचे पण देश, पण माझा पहिला देश हा. म्हणजे मी जो बघितला तो पहिला देश स्वित्झर्लंड होता. आणि ऑब्विसली हा भरपूर ठिकाणी गेलेला आहे. हा म्हणजे एक फिरलेला आहे. बॅकग्राऊंड, मी नॉर्वेला राहिलो आहे काही वर्ष, तर मी ऑफकोर्स युरोपचा ॲक्सेस होता, तर मी खूप हा. कंट्रीज फिरलो. पण मला सुद्धा इवन
नॉर्वेमध्ये राहून सुद्धा मी जेव्हा स्वतः स्वित्झर्लंडला गेलो, मला ते खूप अप्रतिम आणि मराठीतच बोलायचं आहे बरं. खूप असं अप्रतिम, सुंदर आणि असं मन भावून घेणारं ज्याला म्हणतात ना, भावून. भावून घेणारं ज्याला म्हणतात, तसं ते होतं आणि सेम आन्सर माझं पण असेल. हां, तर मी तिथे 1 दिवसात काय करेल असं मी सांगू नाही शकणार एकदम. पण मी 1 नाही, दिवसात मी जर मी गेले सांगू तर मी शकतो. इंटरलाकेन जाईल आणि मी माझा पूर्ण 1 दिवस लॉटरनोनेन. लॉटरमुनेन आपण नाही बघितलं. नाही, म्हणूनच हो. बघायचं आहे ना नाही पण परत. मला इंटरलाकेन हां, जास्त म्हणजे आम्ही जे बघितलं मी 1 हां. दिवस जर गेली तर मी इंटरलाकेनमध्ये जाईल. पूर्ण दिवस तिथे घालवेल. कारण की ती आणि इतकी तिथला शांत. इंडियन हां, ते भारत भारतीय भारत समथिंग एक खानावळ. भोजन आहे. भोजनालय. हां, भोजनालय. भोजनालय आहे. तिथे जाऊन आम्ही खाऊ. आणि मीच जिंकणार आहे काही जागी. नाही. हो, तू बघ. गाईस? मित्रांनो, मीच जिंकणार गाईस आहे हा बोलला, गेम. परत एक चुकीचा बोलला. चल झालं ठीक का आहे. संपला ओके. तुझा क्वेश्चन? माझे माझे 3 झाले. हां. माझं आहे. हं. किती माझी वेळ? अशी कोणती गोष्ट आहे जी तुला फक्त आवडत नाही? एक सेकंड, एक मला सेकंड. एक माझ्याबद्दलच नाही, क्वेश्चन नाही, नाही. विचारायचे होते. मला हे माहिती आहे तू काय काय? बोलणार आहे. मला माहिती आहे तू काय बोलणार आहे म्हणून मी पहिलेच उत्तर दिलं, की मला माझ्याबद्दलच म्हणजे क्वेश्चन माझे विचारायचे प्रश्न बघा होते. किती छान काही आहेत. छान नव्हते. तू लहानपणी कोणता खेळ खेळली? हा का क्वेश्चन आहे काही पण? हां, मग? मी जे विचारलं ते सांग, की तुला माझ्यातली मला पण तर माहिती असलं पाहिजे ना. तर तुला माहिती सांग नाहीये? तू असं तर मला सांगत नाही. तू तू विचारतच जगासमोर नाही. सांग, की माझी अशी तू कोणती विचार, मी गोष्ट सांगेल तुला. प्रश्न काय होता? माझी अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आवडत नाही? खरं-खरं बोल. तुझी एक गोष्ट मला नाही आवडत खरं-खरं. ती आहे जेव्हा हिला राग येतो किंवा जेव्हा हिला वाईट वाटतं, तेव्हा ही शांत बसते. शांत बसते म्हणजे तो काय म्हणतात त्याला, आता इंग्लिशमध्ये म्हणेल मी हा शब्द, तुम्ही माझे मार्क्स काटू शकता इथे. काय म्हणतात रे त्याला? कशाला? ते मुली करतात ना, सायलेंट ट्रीटमेंट. सायलेंट ट्रीटमेंट इज द करेक्ट वर्ड माय फ्रेंड. ते कॅमेरामध्ये तुझा हा चम्मच खूप हो, जास्त सॉरी. असा होऊन राहिलाय. सॉरी. तुम्ही पण इथे स्वतःला बघू शकता. नाही, मीच बघू शकतो. नो कॅमेरा. ओके. हां. कॅमेराला काय म्हणतात? चलचित्र नाही, छायाचित्र चित्र घेणारा ठीक यंत्र. आहे. 4च विचारायचे आहेत ना? लास्ट क्वेश्चन. ओके, लास्ट क्वेश्चन. तुझ्या मते आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सी, याला म्हणतात प्रश्न. म्हणजे समोरच्यालाही उत्सुकता असेल ऐकायची. काय बोलला? क्वेश्चन एवढा कठीण नको विचारू. तुझ्या मते हं. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? आयुष्यात अँड आय आनंदी रेस्ट माय केस. राहण्यासाठी- आणि मी जिंकलो इथे. आय रेस्ट माय केस आणि मी सॉरी जिंकलो आहे इथे. सॉरी सॉरी. वाह, थांब थांब वाह. थांब थांब. वाह हां, वाह वाह. हां. आय रेस्ट माय केस. हां, ठीक आहे, विचार. सगळ्यात सांग पटकन. महत्वाची गोष्ट तेच आहे की तुम्ही सकारात्मक राहा. जे मी खूपदा नसते हे मी मान्य करते आणि जे मी Agree. असायला पाहिजे खूप वेळा. तर तुम्ही जितके आयुष्यात सकारात्मक असाल तुमच्यातली तितकी नकारात्मक हट यार. ते सगळं दूर मी निघून म्हटलं मी जाईल. जिंकलो आहे. उगाचच आपण मी चौथा प्रश्न इंग्लिश घेतला. वर्ड यूज नाही केला तिथे. इंग्रजी वर्ड यूज नाही फंबल केला. पण तेवढंच केलंय तर तू. ते सगळं निघून जाईल आणि तुम्ही जितके खुश राहायसाठीच तेच तर करावं लागेल ना, आणखी काय खुश राहायला. ओके, तुम्ही मी एकदा सकारात्मक प्रश्न राहा आयुष्यात. मी एकदा प्रश्न परत तुम्हाला ऐकवतो. मी स्वतःच विसरलो का? थांब. तुझ्या मते आयुष्यात आनंदी राहण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? ही सरळ बोलू शकलीस ती की तू आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एक सेकंड त्याच्यामुळे मी आयुष्यभर आनंदी राहील. बट नाही, दुनियाभराच्या हिला उत्तर द्यायची आहे. ना 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 ना. आता कशाला? मी जिंकलो, मी असाही जिंकलो आहे. तू तर आहेच. मी कुठं नाही म्हणते, पण तू मला पूर्ण ओव्हरऑल लाईफ मधलं विचारलं ना. तुला प्रश्नाचं मला उत्तर सरळ. मला एक असं सेकंड. वाटलं की तू जसं स्वतःबद्दल विचारलं, मला सांग हे मी कसा वाटतो, मी अशी वाटते, मी असं तसं फलाना ढिमाका. तू असं नाही म्हटलं की तू मी प्रत्येक वेळेस स्वतःला हायलाईट केलं. तू स्वतःला हायलाईट नाही केलं तर मला वाटलं की तू हे- ऑडियन्स पॉइंट ऑफ हाच ट्रिक पॉइंट होता. हाच ट्रिक क्वेश्चन होता माझा. ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू विचारत आहे असं मला वाटलं म्हणून हाच मी माझा सांगितलं trick- की आयुष्यात हाच सकारात्मक माझा राहा. ट्रिक क्वेश्चन होता आणि तू हारली आहे इथे. मी नाही हरली. माझा शेवटचा प्रश्न तू बाकी आहे. माझ्या नजरेत हारली आहे आणि यांच्या पण. नजरेत हारली मी. झाला ना, आता झाले एक 4 last क्वेश्चन. question आहे माझा. झाले. मला विचारायचंय. मला मला काही पण विचारायचं. जबरदस्ती. माझी मी अशी- मॅनी मान रहा है हां, सब. माझी अशी कोणती गोष्ट आहे जी तुला स्वतःमध्ये घ्यायला आवडेल? किंवा मैं नहीं स्वीकारायला मैं नहीं खेल आवडेल? रही है. नाही. काय? मैं काय? नहीं खेल रहा क्या? मी नाही खेळणार मी आहे नाही असं खेळत. म्हण. प्रश्न सांग परत. माझ्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी तुला स्वतःमध्ये घ्यायला आवडेल म्हणजे स्वीकारायला आवडेल? अशी माझी कोणती गोष्ट आहे की जी तुला पण हवी आहे असं हां, तुला ते वाटतं? त्याचं मी उत्तर देऊ शकतो. हिच्यामध्ये जी क्रिएटिव्ह माइंडला काय म्हणतात, म्हणजे आय एम ओके टू लूज हिअर.
बट क्रिएटिव्ह माइंड ज्याला म्हणतात ना, की कोणत्याही गोष्टीमध्ये कसं काहीतरी त्याला एखादी साधी गोष्ट जरी असेल, त्याला कसं छान दाखवायचं, कसं त्याला सुंदर बनवायचं, अशी ही कला या बाईमध्ये आहे. बाई हो, बाईच आहे ना तू? माणूस आहे का? स्त्री स्त्री, बाईच आहे. स्त्री बाईमध्ये आहे. ती कला नक्कीच मला आवडेल. म्हणजे तिची ती पेंटिंग असो, तिचं ते आर्ट असो, रेझिन आर्ट असो किंवा तिचं ती मेकअप वगैरे पण करते आणि हां, तुम्ही बघाल आता ती व्लॉगमध्ये मेकअप करून देते अदिती वहिनीचं. तर ह्या सगळ्या कला तिला येतात. ती खूप असं सजावट वगैरे पण करते खूप साऱ्या फंक्शन्सला. तर ती खूप असं छान करते. तर मला माझ्यात ती नाही आहे. तर मला असं वाटतं, की म्हणजे माझ्यामध्ये थोडी जरी ती आली, मल्टीटास्किंग की मल्टीटास्किंग तर आहेच. डेफिनेटली मल्टीटास्किंग सगळेच मीच करतात. सांगून राहिली तुला. पण मला पण तीच एक गोष्ट विचारली ना हां. तू, तर मी ती असेल जी मला पाहिजे आहे, की ती माझ्यामध्ये असली पाहिजे सो दॅट मी थोडं छान काहीतरी करू शकेल. सो आय थिंक इथे आपण हां, संपवूया हा आता. चॅलेंज संपवूया आणि ऑब्व्हियसली मी जिंकली आहे. पण तुम्ही पण तुम्ही सांगा ते खरे की बोलतील, त्यांना तुम्ही माहिती आहे. सांगा की कोण जिंकला आहे हा चॅलेंज. खाली आम्हाला तुमची विशेष टिप्पणी हो. देऊन आम्हाला खाली सांगा बरं की ठीक आहे. कोण आता जिंकला आता आहे. आम्ही संपवतो. आम्हाला खरंच कमेंट्समध्ये सांगा कोण जिंकलं आहे. तुम्ही नोट करू शकता, की किती मार्क्स कोणाला तुम्हाला द्यायचे आहेत. हां. आणि ऑफकोर्स मी जिंकलाय गाईज. चलाओ ना नैनो से बाण रे, जान ले लो ना जान रे. तर ठीक आहे. आता आम्ही जसं तुम्हाला आधी बोललो होतो की आम्ही मॅटर्निटी शूटला गेलेलो, तर तिथे आम्ही छोटंसं काही थोडंफार शूट केलं होतं. तिथले काही फनी मुमेंट्स, त्यांचे काही मुमेंट्स, जे त्यांच्यातलं जे ऑकवर्डनेस होतं ते वगैरे. आणि मी तर पहिल्यांदाच बघितलंय maternity ती shoot. लोकेशन खूप छान खूप होती. मस्त एक त्यांनी घरी केलेलं, एक आम्ही एका लोकेशनवर जाऊन केलं. तर आय होप तुम्हाला आमचा हा छोटासा चॅलेंज हां. थोडा फनी मजेशीर वाटला असेल आणि तुमच्या ओठांवर स्मित हास्य आलं संपलं आपलं असेल. मराठीचं चॅलेंज. आता आपण बोलू शकतो नॉर्मली. मला बोलायचं आहे ना, पण मी बोल. एक्स्ट्रा पॉइंट घेईल ना मी स्वतःचे. पण तुला माहिती आहे ना तू चॅलेंज मध्ये हरली आहे नाही म्हणून. हरली चल झुटी. तुर्की आहे. तर आम्ही हे व्लॉग इथेच संपवतो आणि आता तुम्ही इथून पुढे ते वाला बघा, ते व्लॉग नक्की बघा, बघा. तुम्हाला खूप हां, आवडेल. तुम्हाला खूप आवडेल आणि त्यांचं ते क्यूट मोमेंट्स पण तुम्हाला खूप आवडतील. तर मग आपण हे इथेच संपवूया. येस. चला मग आणि भेटूया तुम्हाला हां, आम्ही आणि पुढच्या तुम्हाला ब्लॉग भेटू मध्ये. पुढच्या व्लॉगमध्ये. येस. तर हा व्लॉग जर ठीक आहे, आपण हे सगळे एंडला बोलू. हां, चलो बाय बाय. आम्ही आलोय प्रथमेश दादाकडे आणि माझी बायको अदिती वहिनीचं मेकअप करून देते. त्यांचं शूट आहे आज. So हे सगळं मॅटर्निटी शूट. येस. सुंदर असा हा फोटोशूट चालू आहे. हे आमचे ऑकवर्ड कपल. देखो ना गाइस, ये हंसते ही नहीं हे है गाइस. दुसरे वो अलग ही लेवल का बंदा. बीटीएस बघा गाईज, काय काय करावं लागतं. कमॉन. हीच ती कृतिका जिच्यासाठी पेन घ्यायला गेलो आम्ही. हां, हीच आहे ती. कशाला एवढे पेन लागतात तिला काय माहिती. हां, ते वापरताय. ते डॉक्टर आहे बाय द वे. खूप लिहिते, माहिती नाही तिचे अक्षर कोणाला समजतात नाही. हो, त्यांची फॅमिली डॉक्टर पण आहे. हा जो माणूस आहे याला फक्त समयऱ्यानं हसवू शकतो. तर हा आहे सेकंड लुक. ॲलन सोलीची टिकली लावलेली आहे. श्रद्धा मॅडम, तुमचा स्टुडिओ कुठे आहे? कुठे यायचं? वाकड. माझ्या मागे तुम्हाला एक सुंदर असा वाडा दिसत असेल. सो हा एक शूट लोकेशन आहे. आम्ही जो तुम्ही आत्ता बघितला अदिती वहिनी आणि प्रसूदादाचा आपण जो मॅटर्निटी शूट करत होतो तोच आम्ही कंटिन्यू करतोय. तर ती वेव करत आहे. सो तोच आम्ही कंटिन्यू करतो. इथे एका कात्रजमध्ये एक वाडा आहे, बेलतुंग वाडा असं काहीतरी त्याचं नाव आहे. इथे आम्ही आलो आहे शूटला. सो मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. काय म्हणायचं तुला? खूप मस्त आहे आतमधून. है ना? खूप जबरदस्त आहे आमचा मेन फोटोशूट. लो, 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 लो. चा. अभ्यास करतात आहे हे दोघे. सुंदर अशा जागेवर सुंदर अशी बायको. कुठे गेली? तिकडे शूट, इकडे आमचा शूट. आमचा कोणता शूट? हे मला खूप आवडलं. ते मागे जे आहे ना, जबरदस्त आहे. जर आपल्याला व्लॉग बनवायचा असेल गुढीपाडव्याचा इधर तर इथे जाके येऊ पूजा शकतो कर लो. आपण. विहिरीत पाणी आहे का रे? नाही, काहीच नाही बघ. कोरडी फोन नाही भाई, फोन पडला तर काय करू? पूर्णच फेक विहीर आहे ती. आणि हा सीन बघा.
वा बिना स्ट्रिंगची गिटार. गिटार वीणा आहे ती. हा विना, गिटार कुठून बनवलं? काय सुंदर आहे. शूट, लोक, फोटोग्राफर, बायको, सगळं एकदम ओके मध्ये आहे. सहलीला जायचं सहली. तर असा होता आमचा हा दिवस. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.